शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी जे आहेत ते ऊसाची भरणी जी आहे ते करत आहेत. म्हणजे बाळभांनी काही ठिकाणी झालेली आहे, कच्ची बांधणी सुद्धा झालेली आहे आणि आता काही ठिकाणी 4 महिन्याचं जे काही पीक झालेलं आहे त्या ठिकाणी मोठी बांधणी सुद्धा काही शेतकऱ्यांनी चालू केलेली आहे, खत व्यवस्थापनाचं जे आहे ते नियोजन करून. तर बऱ्याच ठिकाणी रिव्हर्स फॉरवर्ड रोटर नावाची जी काही संकल्पना आहे त्या माध्यमातून माती लावायचं सुद्धा नियोजन शेतकरी करतायत आणि त्याचे फायदे सुद्धा आपल्याला यापूर्वी लक्षात आलेले आहेत. आता माती लावायचं सगळ्यात प्रमुख कारण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की बघा, आता या ठिकाणी आम्ही थोडंसं आणखीन एक नवीन प्रयोग जो आहे तो आता फक्त हा जे काही रिव्हर्स फॉरवर्ड रोटरचं जे काही RPM आहे तर ते वाढवून थोडासा नवीन प्रयोग केलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं आहे तर पूर्ण माती ह्याच्यातली उचलून ह्या सगळ्या बेचक्यात पडली आणि त्याच्यामुळं भांग कुठलाच पडला नाही. गेल्या वर्षीचे अनुभव असे आहे की हे जर असंच आपलं राहिलं किंवा नुसत्या येट लावल्यासारखी जर माती लावली आपण विदाऊट रिव्हर्स फॉरवर्ड रोटर तर त्याचा फक्त इकडं शीग राहती, पलीकडं शीग राहती आणि मधला वरंबा जो आहे प्रॉपर बनायचा तो बनत नाही. त्या ठिकाणी भांग पडतो, असं सांद राहिल्यासारखं राहत्या. आणि त्याच्यामुळं काय होतं, ह्या ठिकाणी ह्या जे काही उसाला सुटलेले जे काही खालचे हे सगळे जे काही हे जे काही कांडे आहेत 2-2, 3-3 कांडे तर ते वरच राहतात. मग पुढं हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येतात. ह्याची मजबूती जी आहे उसाला यायला पाहिजे ती येत नाही. मग हार्वेस्टरनं ज्यावेळेस हार्वेस्ट करत असतो त्यावेळेस ह्या खोडक्या वरच्या वरीच राहिल्या कारणानं किंवा त्यांच्यावर जास्त माती न लागल्यामुळं त्यांना धक्का पोहोचतो आणि मग पुढं उगवून म्हणजे खोडव्याच्या ह्याच्यामध्ये उगवायला वगैरे थोडाफार प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात. आणि लेबरच्या पण सहाय्यानं तोडणी करताना जर सांद राहिली अशी तर ते तोडताना ते वरच्या वरीच घेणं असे पण काही जे आहे ते प्रकार होतात. आणि त्याच्यामुळं आपलं म्हणजे निव्वळ साखरेचे जे कांडे आहेत तर ते एक तर जात बी नाहीत आणि त्याला समजा ते पूर्ण माती आड होऊन या ठिकाणी जी काही त्याला मुळ्या फुटून त्याचं जी काही चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क जी काही मुळ्याचं तिथं होऊन ह्या उसाला सगळं त्याची जी काही अन्नद्रव्य त्यानं घेतलेले जे काही भेटायला पाहिजे ते पण भेट नाहीत. तर मग ह्याला काय करायला पाहिजे की प्रॉपर आपण या ठिकाणी वरंबा आपला एकदम जबरदस्त तयार झाला पाहिजे, चांगली माती ह्या ठिकाणी बेड मोठा झाला पाहिजे. त्याच्यासाठी रिव्हर्स फॉरवर्ड रोटर जे आहे ते 100% कामी येत आहे. पण हे करत असताना कमी RPM म्हणजे 540 RPM वर जर आपण रिव्हर्स फॉरवर्ड रोटर चालवलं तर प्रॉपर माती उडून त्या बेचक्यामध्ये बसत नाही. तर त्या ठिकाणी आता एक नवीन जो काही प्रयोग आम्ही केलं तर 980च्या RPMनं ज्यावेळेस चालवलं तर या ठिकाणी मात्र माती जबरदस्त लागली. तर हे प्रत्यक्ष अनुभव आहेत, आपण ते करून पण दाखवणार आहेत. तर शेतकरी महोदयांना सुद्धा ह्या गोष्टी आता दाखवल्या आणि त्यांचं स्वतः जे ट्रॅक्टर चालक आहेत ते पण त्यांनी स्वतः पण हे पाहिलंय आणि शेतकरी महोदयांनी पण ते अनुभव जो आहे तो घेतलाय. तर ते चर्चा आपण करू. आता जे काही आपण चालवलं ट्रॅक्टर पलीकडच्या भागामध्ये त्यावेळेस आपण कमी RPM वर चालवलं तर तुमचे काय निरीक्षण आहेत त्या ठिकाणी? माती प्रॉपर अशी म्हणजे ऊसाच्या बेटीमध्ये जायना गेली, त्याला भांग पडल्यासारखं दिसायलेलं आहे. आपण ते पण बघू या इकडं थोडंसं. आता मला हे सांगा तुम्ही कोणता ऊस लावलेला आहे हे, आणि ह्याच्यात आणखीन एक तुम्ही चांगली गोष्ट मला इतर शेतकऱ्यांच्या कंपॅरेटिव्ह तुमच्याकडे एक दिसली की ह्या जातीला सगळ्यात जास्त फुटवे जास्त होतात आहे का नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही संख्या नियोजन खूप जबरदस्त केलेलं आहे. तर हे लागवड कधीची आहे आणि संख्या नियोजनासाठी काय काय गोष्टी केल्यात? आता फुले ऊस 13,007 ही जात आहे. 13,007 हा आणि 20 ऑक्टोबर त्यावेळेसची लागवड आहे ही टिपरी पद्धतीने लागवड आहे. ओके. तर तुम्ही कच्ची भरणी किंवा माती ह्याच्या आधी कधी लावली ह्याला? 2 वेळेस माती लावली. 2 वेळेस ह्याच्या आधी माती लावलेली आहे आणि त्या माध्यमातून संख्या नियोजन केलेलं आहे. इतर शेतकऱ्यांचं आम्ही पाहतोय अक्षरशः 15, 20, 25 पस्तोर फुटवे आहेत. तुमच्या काय फुटव्याची संख्या आहे सांगा बरं, जरा मोजून दाखवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. म्हणजे सरासरी जरी पाहिलं तर आपण एक लय हार्डली 10-11च्या दरम्यानच फुटवे आहेत, बरोबर आहे नाही. तर आता इथं जे काही कमी RPM वर आपण ट्रॅक्टर चालवल्याच्या नंतर हा त्याच्यामध्ये माती गेली नाही ना. हा जो काही भाग आहे ना हा असाच रिकामा राहिलेला आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो. ही पूर्ण गॅप जर फिलिंग झाली, माती जर उडून चांगली जर प्रॉपर आली या ठिकाणी तर वरंबा एकदम कॉम्पॅक्ट आणि जबरदस्त आपला तयार होणार नाही. तर ही अशा पद्धतीने जी भांग म्हणतो आपण, ही भाग एरिया असाच रिकामा राहिला. ही बघा ते आधीचे म्हणजे पाणी दिल्याच्या नंतर जे काही आलेली ही आहेत तर ते सुद्धा ह्या ठिकाणी तसेच दिसायले, जेणेकरून ही माती जी आहे बघा आता ही उकरलेली माती सगळी दिसायली आपल्याला. जारवा सुद्धा ह्या ठिकाणी दिसायलेला आहे. तर ही उडून इकडं काही गेलेलं नाही कमी RPM वर. आता स्वतः ट्रॅक्टर चालक आहेत त्यांची सुद्धा चर्चा करू आपण. साहेब तुमचं नाव सांगा आणि तुमचा नंबर सांगा. माझं नाव नागेश अर्जुनराव साबळे. माझा मोबाईल नंबर 91 46 90 86 52 आहे.
ओके, तर आता तुम्ही काय निरीक्षण घेतली इकडचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? आम्ही 540 वर हे RPM वर ट्रॅक्टर चालवलेला आहे. हम्म. त्याच्यात मधात माती गेलेली नव्हती. थोडा भांग जो आहे तो राहतोय रिकामा. राहतोय. हा आता 940 वर एकदा बघितलं, 980 वर हा. तर चांगला बेड पडतोय. ओके, तर आता थोडंसं ट्रायल दाखवा ह्याच्यामध्ये, ट्रायल चालवून दाखवा. शेतकरी बांधवांनो, हा महत्त्वाचा विषय. थोडंसं माती उडते आणि ट्रॅक्टर थोडासा घाईला येतो. निश्चित थोडंफार ट्रॅक्टरवाल्याचं डिझेल जर त्या ठिकाणी हे होत असेल तर आपण त्यांना त्या पद्धतीनं त्या पट्टीमध्ये मोबदलासुद्धा देणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं आहे, त्यांचंसुद्धा आर्थिक नुकसान करण्यात अर्थ नाही आहे. आपण आपला वरंबा प्रॉपर होण्याच्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील, मग त्याच्यासाठी थोडंफार आपला खर्च झाला हरकत नाही, पण त्या गोष्टीनं आपण हे केलं पाहिजे. बघा आता रिव्हर्स फॉरवर्ड रोटर चालवत असताना बघा एकदम बघा किती माती उडालेली आहे. पण माती उडून जे आहे ते प्रॉपर सगळं जे काही आहे ते मध्ये इकडं ह्याच्यामध्ये जायलेली आहे. पूर्ण बेचक्यामध्ये ह्या ठिकाणी जे आहे ते जाण्यासाठी मदत त्या ठिकाणी होईलेली आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण आपला वरांबासुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉपर होण्यास मदत होणार आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण रिव्हर्स फॉरवर्ड रोटर चला बघा. मग ह्याच्या आधी दाखवलं होतं, आता इथं बघा इकडं भांग पडणं गेला. हे प्रॉपर सगळं इथलं ही ह्या मातीवर ते क्षारांवर जे आहे ते जाऊन ही माती पडली. त्याच्यामुळं बघा हे सगळं पूर्णपणे फुलफिल झालं. हे सगळं जे आहे ते हे बेचक्यामध्ये जायलं आहे आणि त्याच्यामुळं आता इकडं पण बघा तेवढ्या लांबवरपर्यंत माती गेलेली आहे. सांगायचा उद्देश काय आहे की माती उडून बेचके पूर्ण ह्याचे जे आहेत ते सगळे भरले पाहिजेत. संख्या नियोजनसुद्धा ह्या ठिकाणी होणार आहे. प्रचंड जास्त फुटवे करणारी ही जात आहे. त्याच्यामुळं एक तर संख्या नियोजनासाठी सुद्धा ह्या अशा पद्धतीनं माती लावण्याच्या नियोजनात फायदा होणार आहे. आणि दुसरा विषय आपले स्ट्रॉंग जे आहे ते ह्या ठिकाणी वरंबेसुद्धा जबरदस्त होणार आहे. त्याच्यामुळे ऊसाची वाढसुद्धा त्या ठिकाणी चांगली होण्यास आपल्याला मदत होणार आहे.